आमचे सासू सासरे विरोधात आहे. बरं असं करीत जा ना. मग काय, माझा कृष्ण रडला म्हणजे तुझ्याच घरी घेऊन जात जा. ते जमल. राधे 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 के श्याम सुंदरा, नेयका झड करिया फुलिया मंदिरा, राधा घेऊनी हरीला त्वरे जात मंदिरी. आणि मग राधा म्हणाली, देवा काय राधे फार लहान आहे हो तुम्ही, मग तरुण पाहिजे होता. असं म्हटल्याबरोबर 25 वर्षाचा तरुण झाला देव. राधेच्या आनंदाला पारावार नाही. एवढ्यात कधी न येणारा तिचा पती रानातून आला आणि बाहेरून दार ठोकत बसला. दार उघड राधे, राधे दार उघड. देवा काय हे 14 जानेवारी कधीच येत नाही, अशा वेळेला कशी टपकली. तुम्ही लहान व्हा, मोठं सांग राधे, आता लहान नाही जमत. नाही तुमच्या पाया पडते, लहान व्हा. आणि ते दम काढे ना बरं का रविदास. राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी. सारी भरता हाता मारी, 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 सारी भरता हाता मारी. राधा कृष्ण पाहिजे संताची, तर त्याला महत्व येत असते. नाही तर बाबा काय देतो थापा ठोकून. संत प्रमाण दिले की हायकोर्टाचा निकाल. राधा कृष्ण पलंगावरी, दारी भरता हाका मारी. दार उघड राधे, राधे दार उघड राधे. तेव्हा तुमच्या पाया पडते हो, लहान व्हा. मोठं सांग राधे, जमत नाही आता लहान. तुमच्या पाया पडते, लहान व्हा. तुमच्या पाया पडते, लहान व्हा. काकुळतीला आली, रडू लागली राधा, पाया पडू लागली. पुन्हा देव लहान झाले. 2 वर्षाचं वय, पिवळ्या झगा, काळे कुरळे केश, हसला की गालाला खड्डे, वरचे 2 दात, काजळाच्या टिळ्यान, हातात खुडखुडा. बस आता राधेनं साडीचा पदर कमरेला खोवला, ताड ताड चालत आली. अर्ध्या तासापासून वरडत होता तिचा बुवा. खासकन दार उघडलं, विजय सारखी कडाडली त्याच्यावर. काय दम आहे का नाही? काम असतात का नाही घरात? सारं गाव गोळा करता का? बैरी आहे का मी? दार उघड राधे, दार उघड राधे. हे तर हादरलंच. याला म्हणतात उलटा चोर कोतवाल को दाटे. थोडस माग सरलं, ते म्हणाल राधे मी 9:45 पासून उभा आहे. मोठ्या माणसाचा आवाज येत होता घरातून. अशा शंका कुशंका घ्यायच्या असेल ना तुम्हाला, तर उद्यापासून बदल करा. स्वयंपाकाचं तुम्ही करायचं, पुरं घेऊन मी जायचं नाही. हे कोणाचं ऐकू नाही सांगत हो राधे, मी स्वतः ऐकलेलं सांगतो. आपण ते का अहो, मोठ्या माणसाचा आवाज नाही घरात. मग मोठ्या माणसाचं लेकरू आहे घरात. दरवाजातच हात धरला ना आपला बुवा ओढतच नेला. त्याचं नाव अनया. आणि पलंगावरचा कृष्ण दाखवला. बघा बघा कोण आहे. मोठ्या माणसाचा आवाज आहे म्हणता का मोठ्याचं लेकरू आहे घरात. तिच्या पतीच्या डोळ्याला धारा लागल्या. अशोक ढसा ढसा रडला. श्रीकृष्ण उचलला, छातीशी लावला. हृदय चक्र पाणी आले,